पुणे कोर्ट परिसरात राष्ट्रवादी अजित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची गर्दी झालेली आहे। तिकडे आरोपीला थोड्याच वेळात कोर्टात हजर करण्यात येणार आहे। थेट दृश्य। आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात एकीकडे न्यायालयात हजर करण्यात येणार असतानाच पुणे कोर्ट परिसरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या यांची गर्दी पाहायला मिळते। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। पोलिसही तिकडे आता कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। अगदी थोड्याच वेळात आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। मात्र त्यापूर्वी कोर्ट परिसरातनं अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, एकीकडे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येत असतानाच आता तिकडे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील पोहोचलेले आहेत। आरोपी दत्ता गाडेला थोड्या वेळामध्ये पुणे जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जातंय आणि त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या संघटनांच्या महिला कार्यकर्त्या, महिला पदाधिकारी पुणे जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये पोहोचलेले आहेत आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे। मात्र वाहतुकीला कोणता अडथळा होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। त्यांना इथून बाजूला करण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे। आपण पाहिलं तर या पोलिसांच्या व्हॅनमध्ये, पिंजरा गाडीमध्ये या महिलांना बसवण्यात येत आहे आणि इथून त्यांना बाजूला नेण्यात येते आणि त्यानंतर दत्ता गाडे हा आरोपी न्यायालयामध्ये हजर केला जाईल। खरं तर न्यायालयाचं कामकाज हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालतं। मात्र आता जवळपास 6 वाजलेले आहेत, म्हणजे न्यायालयाच्या कामकाजाचा कालावधी जो आहे तो संपलेला आहे। दिवसभराची वेळ संपलेली आहे। मात्र तरी देखील न्यायालयाला विनंती करण्यात आलेली आहे की न्यायालयाचं संपूर्ण कामकाज होऊ द्यावं आणि 6 वाजताच्या दरम्यान न्यायालयासमोर या आरोपीला हजर करण्याची परवानगी मिळावी, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट जाणून घेतच राहू आणि आता आणखी अपडेटसाठी आपण जाऊया अमोलकडे। अमोल। निश्चित पुणे कोर्ट परिसरातून ही सगळी दृश्य होती। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये थोड्याच वेळात आरोपी दत्ता गाडेला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।